means uvula prevents the entry of the food bolus into the nasopharynx. बरोबर. आता त्याच्यानंतर हे समजलं, हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट समजलंय. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे, तर ओरल कॅव्हिटी मध्ये ओरल कॅव्हिटीचा लोअर पोर्शन जो बघितलाय आपण, तो लोअर पोर्शन किंवा फ्लर जो आहे तो कशापासून तयार झालेला आहे, टंग पासून तयार झालेला आहे. टंग या ठिकाणी अशी कनेक्टेड असते, बरोबर. लोअर किंवा वेंट्रल सरफेस जो असतो टंगचा, तो वेंट्रल सरफेस हा कनेक्टेड असतो, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, फ्रेन्युलम. त्याला आपण काय म्हणतो, फ्रेन्युलम, बरोबर. त्याच्यानंतर अप्पर सरफेस जो आहे टंगचा आपण जर साधारणतः या ठिकाणी ओरल कॅव्हिटी मध्ये दोन पार्ट जर डिस्क्राइब केले, एक टंग पार्ट येतो आणि सेकंड पार्ट जो येतो तो सेकंड पार्ट आहे आपला, सेकंड पार्ट आहे कोणता, टीथ, बरोबर. टीथ, टंग आणि टीथ हे दोन पार्ट्स आहेत कशामध्ये, ओरल कॅव्हिटी मध्ये. पहिला जो पार्ट आहे टंग कशी आहे, टंग फ्लेशी मस्क्युलर ऑर्गन आहे, बरोबर. टंग फ्लेशी मस्क्युलर आणि मुव्हेबल ऑर्गन आहे, बरोबर, ज्याचे आपण मुवमेंट करू शकतो. पण टंग हा काय, फ्लेशी मस्क्युलर आणि काय आहे, मुव्हेबल, बरोबर, मुव्हेबल ऑर्गन आहे. या टंगला आपण किती पार्ट, बघा ही टंग आहे, सपोज टंगचा शेप काय आहे, तो व्ही शेप किंवा यस इट इज ऑफ व्ही शेप किंवा इट इज ऑफ ट्रायंगुलर शेप तुम्ही टंगचा लक्षात ठेवू शकता. मग ही जी टंग आहे, ह्या टंगचा जो अप्पर सरफेस आहे, हा टंगचा जो अप्पर सरफेस आहे, टंगला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. कोणता, जो समोरचा जो फ्रीली मुव्हेबल पार्ट असतो त्याला आपण काय म्हणूया, एंटेरियर टंग. आणि जो पोस्टेरियर पोर्शन आहे, तो पोस्टेरियर पोर्शन जो कनेक्टेड असतो, बघा हा जो पोस्टेरियर पोर्शन आहे, हा पोस्टेरियर पोर्शन कनेक्टेड आहे टंगचा. कशाशी कनेक्टेड आहे, तर पोस्टेरियर पोर्शन ऑफ टंग इज कनेक्टेड टू द विच बोन, हायोइड बोन. हे लक्षात ठेवा. पोस्टेरियर पोर्शन जो असतो टंगचा तो कशाशी कनेक्टेड असतो, हायोइड बोनशी कनेक्टेड असतो, बरोबर. टंग वरती आपल्याला या ठिकाणी जो फ्रीली मुव्हेबल एंटेरियर पोर्शन आहे टंगचा, त्याच्यावरती हा जो अप्पर सरफेस असतो, हा अप्पर सरफेस कसा आहे, रफ आहे ना, बिकॉज इट हॅज अ स्मॉल प्रोजेक्शन्स ऑफ पॅपिली. त्याच्यावरती जे काही स्मॉल प्रोजेक्शन जे असतात त्या स्मॉल प्रोजेक्शन्सला आपण काय म्हणतो, पॅपिली, बरोबर, पॅपिली. आणि ह्या पॅपिली मध्ये आपल्याला काय बघायला भेटतात, रिसेप्टर्स. पॅपिली कंटेन रिसेप्टर्स किंवा त्याला आपण काय म्हणतो, टेस्ट बर्ड्स म्हणतो, बरोबर. ज्याच्यामुळे आपण टंग वरती किंवा जिभेवरती फूडची टेस्ट डिटेक्ट करू शकतो. मग या ठिकाणी ह्या ज्या पॅपिलीज असतात, पॅपिलीज काय आहे, स्मॉल अपायकल प्रोजेक्शन्स ऑन द अप्पर सरफेस ऑफ द टंग्स, त्याला आपण म्हणतो पॅपिली कंटेन्स रिसेप्टर्स ऑफ टेस्ट बर्ड्स, बरोबर, जे फूडची टेस्ट डिटेक्ट करतात. मग पॅपिली जनरली तीन प्रकारच्या पॅपिली आपल्याला टंग वरती बघायला भेटतात. एक फंगिफॉर्म पॅपिली, त्याच्यानंतर सेकंड फिलिफॉर्म पॅपिली, फंगिफॉर्म पॅपिली, त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटते फिलिफॉर्म पॅपिली आणि सर्कमव्हॅलेंट पॅपिली. तर सगळ्यात जास्त नंबर कोणत्या पॅपिलीचा असतो, फंगिफॉर्म पॅपिलीचा असतो, जो ऍक्च्युली पिंक कलरचे असतात. आपली जी टंग असते ही पिंक कलरची असते ना, बिकॉज जास्तीत जास्त नंबर कोणत्या पॅपिलीचा असतो आपल्या टंग वरती, फंगिफॉर्म पॅपिलीचा असतो.
व्हेरी फ्यू नंबर कशाचा असतो, सर्कमव्हॅलेट. सर्कमव्हॅलेट ह्या ज्या पॅपिली असतात ह्या एकदम या ठिकाणी असतात बघा. हा जो व्ही शेप जो पोर्शन दिसतोय त्याला आपण टर्मिनालिस म्हणतो, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला या सर्कमव्हॅलेट पॅपिली बघायला भेटतात, बरोबर. तो सर्कमव्हॅलेट पॅपिलीचा नंबर 8 to 12 यांच्यामध्ये या रेंज मध्ये असतो. जास्तीत जास्त फंगिफॉर्म, त्याच्यानंतर फिलिफॉर्म पॅपिली आणि काय सर्कमव्हॅलेट पॅपिली. तर आपल्याला साधारणतः स्वीट, बरोबर, त्याच्यानंतर बिटर, त्याच्यानंतर सॉल्टी, बरोबर, सॉल्टी, स्वीट, बिटर, सॉल्टी, सोर ह्या ज्या टेस्ट आहे ह्या टेस्ट आपल्याला कशामुळे करतात, तर टंग मुळे करतात, बरोबर, बिकॉज ऑफ द पॅपिली. ठीक आहे, हा झाला तुमचा टंगचा पार्ट. त्याच्यानंतर टंग नंतर आपण जर बघितलं तर ओरल कॅव्हिटी मध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट पार्ट आहे टीथ. किंवा टीथ. आता जनरली ज्यावेळेस आपण ह्युमन डेंटिशन स्टडी करतो, ह्युमन डेंटिशन म्हणजे काय, तर दातांची जी रचना आहे, त्यांची जी अरेंजमेंट आहे किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे याच्याशी रिलेटेड जो स्टडी असतो त्याला आपण म्हणतो डेंटिशन. आपण स्पेशली ह्युमन डेंटिशन बघतोय, बरोबर. मग याच्यामध्ये एका टूथचं जर स्ट्रक्चर आपण जर बघितलं, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स बघायला भेटतात, बरोबर. आता या ठिकाणी एक आपण टूथचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. जनरली काय होतं बघा, त्याच्यामध्ये आपल्याला 3 पार्ट्स मध्ये आपण दाताला डिवाइड करतो, बरोबर. जो अप्पर पार्ट दिसतो व्हिजिबल त्याला आपण काय म्हणतो, क्राउन. त्याच्यानंतर हे जे जंक्शन आहे याला आपण नेक कन्सिडर करूया. आणि जो पार्ट जॉज सॉकेट्स मध्ये फिक्स असतो त्या पार्ट्सला आपण काय म्हणतो, रूट, बरोबर. म्हणजे असा एक दात आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केला, क्राउन, नेक आणि त्याच्यानंतर काय, रूट. क्राउन हा जो व्हिजिबल पोर्शन आहे याच्यावरती सगळ्यात हार्डेस्ट मटेरियलचं काय असतं, कव्हरिंग असतं. हे जे हार्डेस्ट मटेरियलचं कव्हरिंग असतं या हार्डेस्ट मटेरियलला आपण काय म्हणतो, इनॅमल. तुम्हाला माहिती असेल किंगडम ॲनिमलियामध्ये सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल जे असतं ते कोणतं आहे, इनॅमल आहे, इनॅमल. आता ऍक्च्युली आपले जे दात असतात हे काय आहे, एक्टोमेझोडर्मल ओरिजिन आहे दातांचा. एक्टोमेझोडर्मल म्हणजे काही पार्ट एक्टोडर्म पासून तयार होतो आणि काही पार्ट मेझोडर्म. एक्टोडर्म मध्ये काही स्पेशल सेल्स असतात ज्याला आपण काय म्हणतो, ॲमेलोब्लास्ट. आणि मेझोडर्म मध्ये काही स्पेशल सेल असतात ज्याला आपण म्हणतो ओडोंटोब्लास्ट. ॲमेलोब्लास्ट अँड ओडोंटोब्लास्ट. लक्षात ठेवायचं ह्या ज्या ॲमेलोब्लास्ट सेल ज्या असतात ह्या काय सिक्रेट करतात, इनेमल सिक्रेट करतात. आणि ओडोंटोब्लास्ट सेल जे असतात दाताची जी मेन बॉडी असते बघा, दाताची जी मेन बॉडी असते, सपोज हा जो पोर्शन आहे, हा जो मेन पोर्शन आहे, मेन बॉडी जी आहे टूथची, त्या पार्टला आपण काय म्हणतो, डेंटाइन. हा मेन पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय डेंटाइन, बरोबर. दिस मेन पोर्शन ऑफ टीथ और टूथ इज कॉल्ड एज अ डेंटाइन. डेंटाइन कोण सिक्रेट करतं बाळा, डेंटाइन कोण तयार करतंय, ओडोंटोब्लास्ट सेल्स तयार करतात. आणि
वरचं क्राऊन वरचं हार्ड कव्हरिंग एनामल कोण तयार करतं? एमेलोब्लास्ट. दिस इज इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवायचंय, हे लक्षात ठेवायचे. आता हा झाला डेंटाइलचा पोर्शन. त्याच्यानंतर बरोबर बघा, डेंटाइलच्या बाजूला आपल्याला ही एक कॅव्हिटी दिसते. ह्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो? ह्या कॅव्हिटीला आपण म्हणतो पल्प कॅव्हिटी. ह्या कॅव्हिटीला म्हणतो आपण पल्प कॅव्हिटी. पल्प कॅव्हिटी मध्ये इथं जर तुम्ही रूटच्या या ठिकाणी बघितलं, या प्रोजेक्शन इथं अपायकल प्रोजेक्शन्सला इथून आतमध्ये नर्व्स आणि ब्लड व्हेसल सप्लाय असतात. कशाला? नर्व्स आणि ब्लड व्हेसलचा सप्लाय कशाला होतो? तर पल्प कॅव्हिटी मध्ये ब्लड व्हेसल्स आणि नर्व्स काय केलेले असतात? सप्लाय केलेले असतात. तर असा हा जो ब्लड सप्लायड आणि नर्व सप्लायड जो पार्ट असतो टूथचा, त्याला आपण काय म्हणतो? पल्प कॅव्हिटी म्हणतो. बाजूने हे काय आहे? जॉ बोन किंवा जॉ आहे आणि याच्यामध्ये जे बोन्स असतात त्या बोन्स मध्ये हे सॉकेट्स असतात ऍक्च्युली. तर ह्या बोन्सला आपण काय म्हणतो? अल्व्हिओलर बोन. अल्व्हिओलर बोन. बरोबर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय समजलं का? दातांचं स्ट्रक्चर. दाताचं स्ट्रक्चर कसं आहे? या ठिकाणी काय 3 पार्ट आहे, क्राऊन आहे आणि काय रूट. क्राऊन वरती जे हार्डेस्ट सबस्टन्सचा कव्हरिंग आहे त्याला काय म्हणतात? एनामल. एनामल कोण तयार करतं? इक्टोडर्मच्या ज्या काही स्पेशल सेल असतात एमेलोब्लास्ट, त्या एनामल तयार करतात. त्याच्यानंतर दाताची जी मेन बॉडी आहे तिला काय म्हणतात? डेंटाइन. डेंटाइन कोण तयार करतं? तर मेसोडर्मच्या स्पेशल सेल ज्याला आपण काय म्हणतो? ओडोंटोब्लास्ट, हे डेंटाइन सिक्रेट करतात. त्याच्यानंतर ह्या मेन बॉडीच्या बाजूला आपल्याला कॅव्हिटी दिसते, तिला म्हणतो पल्प कॅव्हिटी. पल्प कॅव्हिटी मध्ये काय सप्लाय आहे? ब्लड व्हेसल्स. बरोबर. या ठिकाणी आपण सपोज ब्लड व्हेसल्स आणि त्याच्यानंतर प्लस काय? नर्व फायबर्स. बरोबर. नर्व फायबर्स सप्लायड असतात. सेन्सेशन वगैरे ब्लड व्हेसलचा सप्लाय जाताना ह्या पल्प कॅव्हिटी मध्ये केलेला असतो. बरोबर. बाजूने काय आहे? जॉ आहे. बरोबर. आणि जॉ बोनचं हे काय? सॉकेट, ज्याच्यामध्ये दाताचा हा पार्ट जो आहे रूट पार्ट, हा काय केला गेलेला आहे? फिक्स केला गेलेला आहे. बरोबर. मग आता याच्यामध्ये ह्युमन डेंटिशनशी रिलेटेड आपल्याला साधारणतः बेसिक काही गोष्टी माहिती पाहिजे. काय काय माहिती पाहिजे? तर ह्युमन बिंग मध्ये जे डेंटिशन आहे, हे डेंटिशन कोणत्या टाइपचं आहे? बघा, याच्यामध्ये आपल्याला एक टर्म म्हणजे हेट्रोडॉन्ट. हेट्रोडॉन्ट याचा अर्थ काय होतो? की साधारणतः अप्पर जॉ आणि लोअर जॉ जो आहे, बरोबर, याच्यामध्ये 16 इतके दात असतात, म्हणजे टोटल 32. पण हे जे 32 दात आहे हे टोटल 4 प्रकारामध्ये डिवाइडेड आहे. माहिती का हे 4 प्रकार? एक कोणता तुमचा पहिला झाला? इन्सिजर. वरती दिसत नसेल तर हेट्रोडॉन्ट हा जो हेट्रोडॉन्ट म्हणजे काय? तर ऍक्च्युली दात किती प्रकारचे आहेत? सर्व दात 4 प्रकारामध्ये डिवाइडेड आहे. म्हणजे स्ट्रक्चर वेगवेगळे आहे दातांचे, सगळे दात सारखे नाही. हेट्रोडॉन्ट इन्सिजर्स आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय? कॅनायन्स आहे. कॅनायन्स. त्याच्यानंतर काय? पीएम म्हणजे प्रीमोलर्स आहे. प्रीमोलर्स. आणि शेवटचं काय आहे? मोलर्स. हे 4 प्रकार लक्षात ठेवायचे. आय, सी, पीएम आणि ईएम. बरोबर. इन्सिजर, कॅनायन्स, प्रीमोलर्स आणि मोलर्स. बरोबर. आता याच्यामधले कोणते दात एकदाच येतात? कोणते दात एकदाच येतात? तर साधारणतः आपण जर बघितलं तर प्रीमोलर्स आणि त्याच्यानंतर लास्ट मोलर जो आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी काय सांगतोय लक्षात घ्या. प्रीमोलर आणि त्याच्यानंतर सगळ्यात तिसरा 3 नंबरचा काय? मोलर, थर्ड मोलर. हे जे आहे ना, ह्या कॅटेगरीचे जे दात आहे ना, हे काय? मोनोफायोडंट. म्हणजे
हे लाईफ मध्ये एकदाच येतात, बरोबर. दुधाच्या दातामध्ये हे नसतात. कोणते? प्री मोलर्स आणि थर्ड नंबरचा मोलर, बरोबर. त्याच्यानंतर डायफॉयडंट म्हणजे ऍक्च्युली आधी दुधाचे दात येतात आणि मग दुधाचे दात पडून नवीन परमनंट दात येतात. कोणते आहे? तर साधारणतः त्याला आपण काय म्हणतो का? इन्सिजर्स, बरोबर. त्याच्यानंतर कॅनायन्स आणि फर्स्ट आणि सेकंड काय? मोलर, बरोबर. फर्स्ट सेकंड मोलर, इन्सिजर, कॅनाइन, फर्स्ट सेकंड मोलर हे कोणते आहे? डायफायोडंट याला आपण म्हणतो. डायफायोडंट म्हणजे दोनदा येणारे दात. म्हणजे दोनदा येणारे दात म्हणजे काय? तर दोन वेळेस दात येतात. एक जो सेट असतो ज्याला आपण काय म्हणतो? मिल्क सेट म्हणतो, किंवा याला आपण टेम्पररी टीथ पण म्हणतो, किंवा याला आपण काय म्हणतो? डेसिडियस टीथ पण म्हणतो. मग मिल्क टीथ मध्ये काय असतात? इन्सिजर असतात, कॅनाइन्स असतात आणि फर्स्ट सेकंड काय असतात? मोलर्स असतात, बरोबर. इन्सिजर मिल्क टीथ चाइल्ड मध्ये टोटल नंबर किती असतात? 20 असतात. म्हणजे अप्पर जॉ मध्ये 10 आणि लोअर जॉ मध्ये किती? 10. तर एका जॉचा हाफ पार्ट ज्याला आपण हेमिस्फियर किंवा एका जॉचा आपण हाफ पार्ट जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क सेट मध्ये किंवा लहान मुलांमध्ये जर फॉर्म्युला जर बघायला भेटतो तो काय बघा? इन्सिजर 2/2 असतात. त्याच्यानंतर कॅनाइन्स 1/1. त्याच्यानंतर प्रीमोलर्स नसतात लहान मुलांमध्ये म्हणून 0 घेऊया आपण. आणि मोलर जो असतो हे किती असतात? 2 असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी अप्पर जॉचा हाफ जो आहे त्याच्यामध्ये 5 × 2 म्हणजे 2 पार्ट केलेले ना, तर एका पार्टचं घेतोय आपण. त्याच्यानंतर म्हणजे किती आले? परत या ठिकाणी 5 × 2 म्हणजे टोटल असे, किंवा डायरेक्टली आपण असं पण राईट करू शकतो 5/5 × 2 म्हणजे असे टोटल किती दात असतात? 20 दात असतात. हा झाला डेंटल फॉर्म्युला. कोणासाठी डेंटल फॉर्म्युला झाला? लहान मुलांसाठी. हा लहान मुलांसाठी डेंटल फॉर्म्युला झाला. येतो एक लक्षात? कोणता आहे? इन्सिजर 2 असतात, इकडे 2 इकडे 2. कॅनाइन्स 1 असतो, बरोबर. वरती 2 आणि खाली 2, बरोबर. त्याच्यानंतर प्रीमोलर्स नसतात आणि मोलर्स 2